साईज तेवढीच आहे याची पण तुम्हाला झोप चांगली लागेल. आवाज आला की लक्ष द्यायचं. कष्ट झालं पण फळ मिळालं म्हणलं. वरती म्हणणार ना आपल्या बच्ची खेळ काढायचा पत्र्याच्या पण आहे ना सामान काढायचं मॅडम ते कातून सोडलेले कातून सोडले कातून सोडून गेलाय मध्ये मोठी ते फक्त सामान देते खाली मॅडम मी घेतला असता तुम्ही सामान काय होईल सामानाच्या राहतात सापडून जाईल. अरे एक तिकडे आहे, एक हॅलो. तिकडे आहे. हॅलो का ती सगळं काढा आधी मॅडम. दोन आहेत बरं. हॅलो हे दोन्ही काढायचं अरे इकडे राहणार मॅडम खेळ वगैरे लक्ष खेळ वरती पण खेळा लागेल लागेल. आधी कोपऱ्याचं रिस्क बघा. ही मोठी साईज आहे सापाची, कवड्याच आहे हा. येणार नाही हातात दाबलंय पण येणार नाही. ह्या पालींमुळेच येते ते. नाही जाऊ शकत तो मोठी आलाय आलाय मॅडम दुसरा पण तिथंच असणार आहे मध्ये एका मागे सोबत आता साईज तेवढीच आहे याची पण एवढी मेहनत घेऊन तिकडे शिरायला अजून ती पकडल्यावर झालं राव तुम्ही. मोठं आहे. मोठा कवडे हो ना येतोय बघा तुमच्याकडे. नाही येणार सावली का आता बिनविषारीची हो जावणार आहे तो. फुल साईज त्याची. हो ना खाली पडतात. चावून घेऊन पण पडायचं नाही काय करत खाली असंच घेतो. बैल किती छोट्याशा जागेत बसला तिथं हो डेंजर. फोडून किती फोडले बघा ते. घरात असल्यामुळे आता काय करणार बिचाऱ्यांना झोपाय तरी येतं. ते जाम धरतील हालते माझी शिडी जाम धर फक्त शिडी जाम आमच्या दोघांची तुझ्या नाही येऊन देत मी साहेब तू टेन्शन न घेऊ फक्त शिडी जाम धर. त्या उजेडानं अजून एकदा चेक करायचं. कारण सापले चावतो चावून घेऊ. कवड्याचे फुल साईज आहेत मित्रांनो. 2 साप होते या ठिकाणी. आता त्याच्यामधल्या एकाची माहिती देते कवड्या कशा ओळखायला. दोन्ही सेम आहेत, काहीच फरक नाहीये, पण दोन्ही पण साईजला सेम आहेत. अगदी फुल साईज जे म्हणतो ना, नेहमी म्हणत असते कवड्या हा जो आहे हातभर वाढतो, तर हा एकदम फुल वाढलेला साप आहे. ह्याच्यापेक्षा जास्त हा वाढत नाही, हे आपल्या भागात तर नाही. तर हा जो कवडा आहे हा खास करून घरामध्ये असतो म्हणून आम्ही रेस्क्यू करतो. खास करून ज्या घरामध्ये असं ट्यूबलाईट असते, या घरामध्ये तुम्ही बघितलं सगळीकडे ट्यूबलाईट लावलेले आहेत आणि ह्या ट्यूबलाईटच्या कडेने छोटे छोटे किडे फिरकतात. ते खायला यांच्याकडे खूप साऱ्या पाली येतात. किती असतील आपण मोजले नाही, 10-12 तर नक्कीच असतील.
तर चांगल्या टपुऱ्या ह्या सापाच्या साईज सारख्याच पाली पण टपुऱ्या आहेत त्यांच्याकडे आणि खूप अशा मोठ्या मोठ्या पाली खाऊन साप एकदम मोठे वाढलेत पण बिनविषारी आहेत. कवड्या इंग्लिशमध्ये वर्स नाही, कारण अशा भिंतींवर हे आरामात फिरतात. अशा विटेच्या ज्या भिंती आहेत ह्याच्यावर ते आरामात चढू शकतात. अगदी 10व्या-12व्या मजल्यापर्यंत एकदम निवांत चढू शकतात. सगळे कपडे खराब झाले, एकदम वरती होता साप टेन्शन आहे. हे करू चावच येतो पिशवीला. तुमच्याकडे दोळी हा पेटप होत्या एकदम. full size होते. पाली खायला भेटलं का नाही? आता 3-4 तास गेले. लय वेळ गेला. जाऊ दे, तुम्हाला झोप चांगली लागेल. मग काय टेन्शन गेलं लय मोठं टेन्शन आमचं. मला रात्र झोप येत नसते, आवाज आला की लक्ष द्यायची. म्हणलं होतं ना भेटेल, पण ते तिथं मेहनत होती ते फोडायला. अशा ठिकाणी महिने झाले पण काय कष्ट झालं पण फळ मिळालं म्हणलं. येत असत. चाललाय बघा खूप सुंदर, किती चपळ आहे बघा, किती स्पीड मध्ये चालला.